श्री स्वामी समर्थ. धाकधूक वाढली. अखेर काही राशींच्या भाग्योदयाची वेळ आली. एप्रिलमध्ये शनीचा उदय. पैसा, नोकरी, प्रेमात डबल लाभ, श्रीमंतीचे योग, सर्व काही मिळणार. ते म्हणतात ना, माणसाच्या कर्माचा हिशोब कधी ना कधी होतोच आणि त्यानुसार त्याला फळ देखील मिळते. हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना कर्माचे फळ देणारी देवता मानले जाते. ते प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार योग्य फळे देतात. तसेच शनी ग्रहाच्या हालचालीचा देखील मानवी जीवनावर मोठा परिणाम होत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार एप्रिल 2026 मध्ये मीन राशीत शनीचा उदय होईल, जो तुमच्या कर्मानुसार जीवनात कायमस्वरूपी बदल आणि नवीन संधी घेऊन येईल. या शुभ काळात तुमच्या राशीला लाभ आणि समृद्धी मिळेल. त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनीचा उदय अत्यंत शुभ मानला जातो. शनी हा कर्माचा न्याय करणारा ग्रह आहे, जो कठोर परिश्रम करणाऱ्यांना फळ देतो. शनीचा प्रभाव कायमस्वरूपी असतो आणि तो चांगल्या किंवा वाईट कर्मानुसार फळ देतो. जरी तो अचानक चमत्कार घडवत नसला तरी तो जीवनात हळूहळू सकारात्मक बदल घडवून आणतो. त्यामुळे जेव्हा शनीचा उदय होतो तेव्हा तो नवीन संधी आणि समृद्धी घेऊन येतो. पंचांगानुसार 21 एप्रिल 2026 रोजी पहाटे 4:38 शनीचा उदय होईल. शनीच्या उदयामुळे अनेक राशींच्या जीवनात सुधारणा आणि लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. ज्योतिषी यांच्या मते हा काळ काही राशींसाठी विशेषतः शुभ असेल. या काळात योग्य कृती आणि कठोर परिश्रम केल्यास यश, संपत्ती आणि आनंदात वाढ होऊ शकते. चला तर आता जाणून घेऊया त्याच भाग्यशाली राशींबद्दल ज्यांना शनीचा उदय झाल्यामुळे मिळणार आहे लाभच लाभ. सोबतच शनी महाराजांचा विशेष आशीर्वाद त्यांना प्राप्त होणार आहे. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा, जय शनी महाराज. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेष रास. ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या उदयानंतर मेष राशीसाठी काळ अत्यंत उत्कृष्ट असेल. तुमचे कठोर परिश्रम आणि समर्पण आता फळ देतील. कामात स्थिरता येईल आणि नवीन संधीचा ओघ सुरू होईल. आर्थिक आघाडीही मजबूत होईल. जुनी कर्जे किंवा समस्या हळूहळू नाहीशा होतील. कुटुंबात प्रेम राहील. आरोग्य सुधारेल, परंतु थकवा टाळा. विचारपूर्वक घेतलेले निर्णय दीर्घकालीन यश मिळवून देतील. भागीदारीतून नफा अनेक पटींनी वाढणार आहे. त्यासोबतच या काळामध्ये शनी महाराजांचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे. त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःख, संकटे मिटणार आहेत. त्यामुळे तुमच्या जीवनात येणार आहे आनंदच आनंद. सोबतच सकारात्मक बदल झालेले तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. वर्षानुवर्ष अडकलेले तुमचे एखादे काम देखील या काळामध्ये यशस्वीरित्या मार्गी लागताना दिसेल. बिझनेस करणाऱ्यांना या काळामध्ये खास करून अधिक मुनाफा होईल. त्यानंतर आहे वृषभ रास. ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीसाठी शनीचा उदय नवीन ऊर्जा आणि संधी घेऊन येतोय. तुमच्या नोकरी आणि व्यवसायात खास करून नवीन संधी उपलब्ध होतील आणि प्रलंबित समस्यांचे निराकरण देखील होईल. मालमत्ता आणि गुंतवणुकीत यश मिळण्याची दाट शक्यता आहे. नातेसंबंध सुसंवादी आणि कुटुंबासाठी अनुकूल राहतील. प्रवास किंवा नवीन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याने उत्साहवर्धक परिणाम देखील मिळतील. तसेच तुमची प्रतिष्ठा आणि मान देखील वाढेल. वैयक्तिक ध्येयांवर लक्ष केंद्रित केल्याने तुम्हाला नवीन उत्साह देखील मिळेल. शनी महाराजाचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असल्यामुळे या काळामध्ये तुमच्या मनासारखी एखादी इच्छाप्राप्ती देखील होऊ शकते. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. आरोग्य देखील उत्तम राहणार आहे. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ अतिशय उपयुक्त असणार आहे. त्यांना त्यांच्या परीक्षामध्ये यश मिळताना दिसेल. त्यानंतर आहे कर्क रास. ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीसाठी शनीचा उदय जीवनात संतुलन, स्थिरता, नवीन शक्ती आणेल. कठोर परिश्रमाचे सकारात्मक फळ मिळेल आणि जुन्या समस्या देखील सुटतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि मोठ्या गुंतवणुकीच्या किंवा कामाच्या नवीन संधी देखील यश मिळवून देतील. तसेच कामाच्या ठिकाणी पदोन्नती किंवा प्रगतीचे संकेत देखील आहेत. आपल्या आरोग्याकडे मात्र लक्ष द्या. संतुलित आहार आणि नियमित दिनचर्या तुमची शक्ती वाढवेल.
तसेच नवीन शिक्षण किंवा प्रशिक्षणात गुंतवणूक केल्यास महत्त्वपूर्ण लाभ देखील मिळतील. शनी महाराजाची कृपा तुमच्यावर होत असल्याने या काळामध्ये तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खास करून प्रगती झालेली पाहायला मिळेल. त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला धनलाभाचे योग देखील प्राप्त होत आहे. त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. त्यामुळे कुटुंबात आनंदमय आणि उत्साही वातावरण असेल. त्यासोबतच वैवाहिक जीवन सुखमय असेल. त्यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे तूळ रास. ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ ऊर्जा आणि यशाने परिपूर्ण असेल. करिअरमधील प्रगती, नवीन व्यावसायिक करार आणि संधी तुमची वाट पाहत आहेत. जुने तणाव आणि वाद मिटतील. तसेच तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासोबतच अनपेक्षित लाभ देखील होऊ शकतात. कुटुंब आणि नातेवाईकांसोबत वेळ घालवणे अत्यंत आनंददायक असेल. त्यासोबतच प्रयत्न आणि नवीन कल्पना तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे ठरवतील. तुमचा आत्मविश्वास आणि मानसिक ऊर्जा देखील टिकवून ठेवण्यासाठी तुमच्या आरोग्याकडे आणि मानसिक संतुलनाकडे विशेष लक्ष द्या. या काळामध्ये शनी महाराजांचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत असल्यामुळे या काळात तुम्हाला चारही बाजूने लाभच लाभ प्राप्त होणार आहे. तसेच या काळामध्ये तुमचा धार्मिक क्षेत्राकडे अधिक कल असू शकतो. त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील भेट द्याल. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी देखील मिळू शकते. त्यानंतर आहे मकर रास. ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीच्या लोकांसाठी शनीचा उदय एक रोमांचक आणि फलदायी काळ घेऊन येत आहे. तुमच्या कष्टाचे फळ आता थेट तुमच्या हातात येईल. कामाच्या ठिकाणी आदर वाढेल आणि नवीन प्रकल्प फायदेशीर ठरतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि गुंतवणूक यशस्वी होईल. कुटुंब आणि मित्रांच्या पाठिंब्यामुळे ऊर्जा आणि आनंद वाढेल. जुन्या मित्रांकडून किंवा भागीदारांकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे. हा काळ तुम्हाला यश मिळवून देईल. शनी महाराजांचा विशेष आशीर्वाद तुम्हाला या काळामध्ये प्राप्त होत आहे. त्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व दुःख मिटणार आहेत. तसेच या काळामध्ये तुम्हाला धनलाभाचे योग देखील प्राप्त होत आहे. त्यामुळे धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहू शकेल. परदेशात शिक्षण घेण्याचे किंवा नोकरी करण्याचे स्वप्न जर तुम्ही पाहत असाल तर ते स्वप्न देखील तुमचे या काळामध्ये नक्कीच पूर्ण होऊ शकते. त्यासोबतच या काळात तुमचा आत्मविश्वास देखील वाढणार आहे. त्याच आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही यशस्वी होणार आहात. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना शनीचा उदय होण्याने मिळणार आहे लाभच लाभ. शनी महाराजांचा विशेष आशीर्वाद या राशींना प्राप्त होणार आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख संकटे मिटणार आहेत आणि त्यांच्या जीवनात त्यांना सकारात्मक बदल झालेले पाहायला मिळणार आहेत. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.